मस्त खुसखुशीत मोदक तयार आहेत. मोद म्हणजे आनंद आणि मोदक म्हणजे आनंद देणारा. आणि असे गणपती बाप्पाला आणि सगळ्यांनाच आनंद देणारे मोदक कसे बनवायचे ते बघूया. तेव्हा नीलम्स इझी रेसिपीज मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. चला मोदकांसाठीचं साहित्य पाहून घेऊया. 1 वाटी रवा, 1 वाटी मैदा, 1 वाटी बारीक केलेला नारळ, 1 वाटी साखर, थोडीशी वेलची पूड, चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार दूध. चला तर मग गणपती बाप्पाचं स्मरण करून आपण मोदक तयार करूया. सगळ्यात आधी एका भांड्यात रवा आणि मैदा छान एकत्र करून घ्यायचा आहे. त्यात अगदी चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ सुद्धा पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं. आता आपण मोहन तयार करून घेऊ. त्यासाठी आपण 3 चमचे तेल घ्यायचं आहे आणि हे तेल छान कडकडीत तापवून घ्यायचं आहे. आणि आता हे मोहन आपण पिठामध्ये घालून घेऊ. चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हे मोहन छान सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला गरजेनुसार थोडं थोडं दूध घालून हे पीठ छान भिजवून घ्यायचं आहे. आपण चपातीसाठीची जी कणिक करतो ना तसं हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. कारण आपण हे भिजवलेलं पीठ 1 तास झाकून ठेवणार आहोत. यातला रवा दूध शोषून घेतो आणि मग त्यानं आत्ता जितकं दिसतंय आपल्याला त्यापेक्षा हे पीठ थोडं घट्ट होणार आहे. त्यामुळे आत्ता जरी हाताला हे पीठ चिकटत असलं तरी 1 तासानंतर हे पीठ अगदी परफेक्ट तयार होणार आहे. आता आपण झाकण ठेवून 1 तास हे पीठ बाजूला ठेवून द्यायचं आहे. आणि आता आपण सारण तयार करून घेऊ. आता सारण तयार करण्यासाठी आपण साखर आणि नारळ एकत्र करून घ्यायचं आहे. सारण तयार करत असताना गॅस आपल्याला मंद आचेवरतीच ठेवायचा आहे. आता साखर छान विरघळू द्यायची आहे. साखर पूर्ण विरघळल्यानंतर आपल्याला 1 ते 1.5 मिनिट फक्त हे सारण छान शिजू द्यायचं. म्हणजे त्यातलं फक्त पाणी थोडं कमी व्हायला पाहिजे. कारण आपण नारळ ओला घेतला असल्याने सारणाला पाणी सुटतं. सारण आपल्याला सतत परतत राहायचं आहे म्हणजे कढईच्या तळाला लागणार नाही. सारण छान आपलं मिळून आलेलं आहे. अजून थोडं परतूया. आता सारण आपलं जवळजवळ तयार झालेलं आहे. आता यात थोडीशी वेलची पूड घालून घेऊ. वेलची पूड घातल्यानंतर मात्र गॅस आपल्याला लगेच बंद करायचा आहे आणि सारण गार करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता 1 तास पूर्ण झालेला आहे. 1 तासानंतर हे पीठ छान घट्ट झालेलं आहे. आता हे पुन्हा एकदा थोडंसं मळून घेऊया. आपण इथे बघू शकतो की हे पीठ छान ना खूप घट्ट ना खूप पातळ असं मस्त तयार झालेलं आहे. आता आपण ह्याचे लिंबाच्या आकाराचे गोळे तयार करून घेऊ. आपण इथे सगळेच गोळे तयार करून घेत आहोत म्हणजे सगळे मोदक छान एकसारखे होतात आणि सारण वापरताना सारणाचा देखील अंदाज येतो. हे गोळे करताना लक्षात येतं की आपलं हे पीठ खूप छान तयार झालेलं आहे आणि इथे आपण बघू शकतो की बरोबर 21 गोळे तयार झालेले आहेत. आता आपण मोदकासाठीची पारी तयार करून घेऊ. छान एकसारखी पारी लाटून घ्यायची आहे. आपली पारी लाटून झाली. आता यात आपण थोडं सारण घालायचं. पारीला साईडने थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि आता ह्या पद्धतीने आपल्याला मोदकाला कळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. मोदक छान बंद करायचा. आपलं छान मस्त मोदक तयार झालेला आहे. आता आपण बाकीचे पण मोदक असेच करूया. आता गणपती बाप्पाला मोदक का आवडतात याची एक सुंदर कथा आहे. एके दिवशी पार्वती मातेने लाडू बनवले आणि गणपती बाप्पाला खाण्यासाठी दिले. पण गणपती बाप्पाला ते लाडू चावताना त्रास होत होता.
मग पार्वती मातेने काय केलं तर मोदक तयार केले. मोदक मऊ असल्याने गणपती बाप्पाला सहज खाता आले. तेव्हापासून बाप्पाला मोदक खूप आवडतात. अशी मोदकाची कथा मला माहीत आहे, पण तुमच्याकडे जर काही वेगळी माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आपण सगळे मोदक हे असेच तयार करून घेऊ. आता आपण पारीला जे पाणी लावतो ना, ते पाणी लावल्याने मोदक तळताना सारण आपलं बाहेर येत नाही आणि मोदक छान बंद करता येतो. त्यामुळे पारीला थोडंसं पाणी लावून छान चिकटवून घ्यायचं. आपण या प्रमाणामध्ये हे पीठ भिजवून घेतल्यामुळे ना हे पारीची चव अतिशय मस्त येते. आता आपले सगळे मोदक झालेले, 1 चमचा सारण उरलेलं आहे आणि आता आपण मोदक तळून घेऊया. त्यासाठी आपण तेल तापवून घ्यायचं आहे. मोदक तळण्यासाठीचं तेल जास्त कडकडीत तापवायचं नाही, मध्यम तापवायचं. आणि मोदक तेलामध्ये सोडताना मोदकाची बंद केलेली बाजू खाली करायची, म्हणजे बंद केलेली बाजू कच्ची राहत नाही. आता तेलात मावतील इतकेच मोदक सुरुवातीला तळून घ्यायचे आहेत. मोदक छान सोनेरी रंगावरती तळायचे. मस्त छान मोदक आपल्याला तळून झालेले आहे. मस्त सोनेरी रंग आलेला आहे. आता आपण हे काढून घेऊ आणि उरलेले मोदक सुद्धा आपण याच पद्धतीने तळून घेऊया. तळताना मोदक सतत हलवत राहायचे, म्हणजे कुठेही एका बाजूला ते जळणार नाही किंवा जास्त करपणार नाही. हे सुद्धा मोदक आपले तळून होत आलेले आहेत. मस्त खुसखुशीत गणपती बाप्पाला आवडणारे मोदक तयार आहेत. तुम्हाला मोदकांची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.